अभी तो वो तो जो है जो पार्टी के हमारे जो नेता है उसका निर्णय होता है उसके बारे में क्या सर पण सर वरिष्ठांना डावलला गेलेला आहे तुम्ही आणि तुमचं आणखी एक सहकारी दिलीप वळसे पाटील कुठेतरी नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जाते असं त्यांनी सांगितलं आम्हाला। सर जितेंद्र आव्हाड म्हणतात की ओबीसीवरती अन्याय झालेला आहे, एवढ्या ज्येष्ठ मंत्र्यांचा संघर्ष आम्ही पाहिलेला आहे परंतु त्यांना न्याय द्यायला हवा होता। मग काय सांगू त्याच्यावर? सर जरंगे पाटलांना तुम्ही अंगावरती घेतलं संपूर्ण अशा परिस्थितीमध्ये, परंतु तुम्हाला मंत्रिपदापासून हुलकावणी दिलेली आहे, त्याचं बक्षीस मिळालं ना। तुम्ही मग संघर्ष तुमच्या मागणीला पुरलाय का? सर्वात सिनियर नेता तुम्ही आहात। साहेब पण काही वेगळी जबाबदारी पक्षामध्ये काही सर नाशिकमध्ये आपल्या फार्महाऊसवर काही वेगळी जबाबदारी वगैरे देण्यात येणार आहे का? अजितदादांकडनं काही बोलण्यात आलंय का तुम्हाला? किती महत्वाचा किती पक्षामध्ये एक तर्फा चाललंय असं वाटतंय का? अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं का फेकलं काय काय फरक पडतो? काय राहील कारण का मंत्रीपद मिळत नाहीये, पुढची भूमिका काय असणार छत्रपती भुजबळांची? असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा केलं पुढे भूमिका काय भुजबळांची? त्यांना विचारायला पाहिजे पुढे भूमिका काय फोन करून आपली भूमिका व्यक्त केली की नाही पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी? पण सर पण आता पक्षाच्या बॅनरवरती पण तुमचे फोटो दिसत नाहीये, तिन्ही प्रमुख नेत्यांचे फक्त फोटो दिसत आहेत। चांगली गोष्ट आहे। पुढे भूमिका काय राहील भुजबळ साहेब? थांबे कधी कधी जागा नसते बॅनरवर।